उमेश, महायुतीचं सरकार हे मुंबई महापालिकेमध्ये येणार हे स्वप्न महायुतीच्या दोन्ही शिलेदारांचं होतं। दुसरीकडे ठाकरे बंधूंचं सगळ्यात मोठं आव्हान होतं, मात्र कधीही हे गणित अजूनही बदलू शकतं यावरती लोकशाही मराठी देखील ठाम आहे। कारण गणितांची जुळवाजुळव करत असताना काटेकी टक्कर त्या ठिकाणी होऊ शकते, पळवापळवीचं राजकारण होऊ शकतं। काही जण जे नाराज होते ते वेगळा मार्ग निवडू शकतात। काँग्रेस ज्यांना एक वेगळा वंचित बहुजन आघाडी बरोबरचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, ते जर पुन्हा एकदा सोबत आले तर मात्र इथं तख्तापालट होण्याची दाट शक्यता मुंबई महापालिकेच्या बाबतीत आहे। उमेश, नक्कीच विशाल सर, जसं तुम्ही सांगितलं की अजूनही आकड्यांची जुळवाजुळव जी आहे ती सुरू आहे। म्हणजे मी तर म्हणेल की ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होत्या आणि जवळपास सगळ्या महानगरपालिकेच्या ज्या निकाल आहेत ते हाती आले असले तरी मुंबई महानगरपालिका जी सगळ्यात चर्चेत होती आणि अजूनही ती चर्चेत आहे, कारण अजूनही निकाल जे आहेत ते हाती आले नाहीत। बऱ्यापैकी निकाल लागलेले आहेत, म्हणजे अजूनही 8 ते 9 ठिकाणं अशी आहेत जिथे अजूनही मतमोजणी सुरू आहे। त्यामुळे तिथे काय होणार आहे, तिथे काय उमेदवार कोणते निवडून येणार आहेत, कोणाचा परडा जो आहे तो भारी पडणार आहे, या सगळे गणित यावरती अवलंबून आहेत। आणि त्याच्यामुळे अजूनही राजकीय पक्ष जर आपण बघत तर सावधगिरीची भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळतात। कारण वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये आपण सातत्याने पाहिले की भारतीय जनता पक्षाचा विजय झाल्यानंतर ते खूप मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात। आजही मुख्यमंत्री बाहेर आले, त्यांनी या प्रसारमाध्यमांची चर्चा केली, त्यांच्याशी बोलले, बाईट्स दिले, मात्र जो जल्लोष भारतीय जनता पक्षाकडनं नेहमी करण्यात येतो तो अजूनही करण्यात आलेला दिसत नाहीये। याचा अर्थ असा आहे की कुठेतरी आकड्यांची जुळवाजुळव कुठे भारतीय जनता पक्ष कमी पडणार नाही ना, याची सावधगिरी जी आहे ती भारतीय जनता पक्ष देखील करताना आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच भारतीय जनता पक्ष मुंबईतला सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। जवळपास 86 ते 87 जागा त्यांच्याकडे आलेल्या आहेत। ज्या निवडणुकीच्या आकडेवारी आहे त्यानुसार मी सांगतोय, बाकी अजून जे कल आहेत त्या कलानुसार त्या जागा वर खाली होता येतात। मात्र भारतीय जनता पक्षाची जर जागा पाहिली तर जवळपास 87 आल्यात, तर दुसऱ्या नंबरला आहे ते। एक गोष्ट निश्चित या संदर्भातली सांगावीशी वाटते की तख्तापालट संदर्भातली जरी आपण बातमी पाहत असलो तरी देखील अगदी काही क्षणांपूर्वीच शिंदेंनी पत्रकार परिषद घेत असताना आपण शिवसेनेसोबत जाणार नाही, ज्यामुळे हे स्वप्न कदाचित कधीतरी पूर्ण होऊ शकलं असतं। शिंदेंनी या सर्व गोष्टींना पूर्णविराम दिलेला आहे। लागवी अगदी उमेश, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MNS फॅक्टर या ठिकाणी मुंबईत काही चाललेलं नाही आहे। मनसे कुठं कमी पडली मुंबईमध्ये? नक्कीच आता ह्या सगळ्या जे निकाल समोर येत आहेत त्याची कारणे-मीमांसा किंवा त्याचं विश्लेषण नक्कीच केलं जातं। मात्र ज्याप्रमाणे लागवी तू म्हणालीस की MIMचा फॅक्टर जो आहे तो नक्कीच या सगळ्या चर्चांमध्ये कुणीही याआधी याबाबत चर्चा केली नव्हती, पण MIM फॅक्टर जबरदस्त चाललेला आहे मुंबईमध्ये। जवळपास 8 जे नगरसेवक आहेत त्यांचे निवडून आलेले आहेत। मनसेसंदर्भामध्ये प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। जो आकडा आहे तो 6 पर्यंत पोहोचतोय आणि मात्र MIMचा जो फॅक्टर आहे तो नक्कीच मुंबईमध्ये चाललेला आहे। कारण खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतं जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्याकडे जातील अशा प्रकारची चर्चा प्रसार माध्यमांनी केली आणि समाज माध्यमामध्ये आणि लोकांमध्ये तशा प्रकारची चर्चा होती की उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतं जातील। मात्र आता जे निकाल येतात त्यानुसार MIMला खूप मोठ्या प्रमाणात पसंती जे मुंबईकरांनी दिले नाही, जिथे अपेक्षा नव्हती अशा ठिकाणी देखील MIMचे उमेदवार जे आहेत ते निवडून आले आणि त्यामुळे त्यांचा पण जो आहे या सगळ्या चर्चांमध्ये किंवा या सगळ्या आकड्यांमध्ये एक महत्त्वाचा आकडा जो आहे तो MIMचा पण आहे। काँग्रेसला कुठेतरी आपण सगळंच प्रसार माध्यमांनी मागे पडेल असं प्रकारचं म्हटलं होतं, मात्र त्यांचाही आकडा जो आहे तो बऱ्यापैकी आलेला आहे। नक्कीच गेल्या वेळच्या पेक्षा देखील कमी आहे, मात्र यावेळेस काँग्रेस स्वतंत्र लढली आणि स्वतंत्र लढून ते आपल्या ताकदीची चाचपणी करणार होते। आमचे उमेदवार आमच्या जीवावर किती निवडून येतात याबाबत ही जी निवडणूक झाली आहे ही निवडणूक विधानसभा 2029 याचा मूड डिसाईड करणारी आहे। दोघांचे देखील आभार तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।